Hello friends, today we will see chapter number 14, elements, compounds and the mixture. Before starting our lesson, tell me some answers. What are objects made of? ज्या गोष्टी आपण आजूबाजूला बघत आहोत त्या कशापासून बनलेल्या आहेत? कशापासून बनलेले असतात ते? त्या सबस्टन्सेसपासून, वेगवेगळ्या सबस्टन्सेसपासून किंवा ज्याला आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये ज्याला आपण मॅटर म्हणत असतो त्यापासून या वेगवेगळ्या गोष्टी बनलेल्या असतात. जसं खाली आपल्याला विचारलेलं इलेक्ट्रिक वायर कशापासून बनलेले असतात? येस, ॲल्युमिनियम किंवा कॉपरपासून ते बनलेले असतात. किचन युटेन्सिल्स, किचनमधले भांडे वेगवेगळे मेटल्स असतात. काही आयरनचे बनलेले असतात, काही ॲल्युमिनियमचे असतात, काही स्टीलचे असतात. असे वेगवेगळ्या टाईपचे ते राहतात. देन नेल्स, खिळे आयरनपासून. टेबल अँड चेअर वूडचे बनलेले असतात किंवा आयरनचे सुद्धा ते बनलेले असतात. विंडो पेन्स, खिडक्यांचे जे पल्ले असतात त्यांना ग्लासपासून बनलेले असतात किंवा वूडपासून किंवा काही ठिकाणी आयरन आणि ग्लास अशा ह्याच्यानी कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा ते बनलेले असतात. सॉईल, रॉक्स अँड स्टोन्स. सॉल्ट अँड शुगर ते आपल्याला जसं सॉल्ट आपण बघतो ते आपल्याला ॲटोमॅटिकली ते वॉटरपासून मिळतं आहे, सी वॉटरपासून. आणि शुगर आपण म्हणतो तर आपल्याला ते काही शुगरपासून मिळते. तर या केसमध्ये त्याला आपण कंपाऊंड असं म्हणत असतो. मीन्स काय आहे की हे जे काही वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ऑल दीज आर द मॅटर. मग हे मॅटर म्हणजे नेमकं काय? जसं आपल्याला ते पिक्चरमध्ये दिसत आहे, पहिल्याच्यात मिल्क दिसून राहिलं आहे, दॅन कोक, बेल, बलून्स, पियर इथे एक्झाम्पल घेतलं आपण, ऑल फ्रूट्स, बुक्स, हॉट एअर बलून, पेन, चेअर, टेबल. मीन्स आपण जे वेगवेगळे एक्झाम्पल्स बनलेले बघितलेले होते. तर आपण काय म्हणू शकतो? डिफरंट ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ मॅटर. ठीक आहे, कशापासून बनलेले असतात ते? मॅटरपासून बनलेले असतात. तर हेच जे मॅटर आहे ते मॅटर कशा पद्धतीने डिव्हाइड होतं आहे, कशा पद्धतीने त्याचा यूज आपण करतो आहे, एक्झॅक्टली मॅटर म्हणजे काय आहे, हे सर्व आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्या अगोदर आपण एक बघणार आहोत आता की आपण जर का पिक्चरमध्ये तुम्हाला काही चॉकचे तुकडे दिसत आहे, त्या चॉकच्या तुकड्याला जर का तुम्ही खूप बारीक बारीक, एक मोठा चॉक आहे त्याचे 2 तुकडे केले, 2चे 4 केले, 4चे 8 केले आणि फायनली तुम्ही त्याला चांगला बारीक त्याचं पावडर केलेलं असेल तर आपल्याला काय दिसतं की चॉकला जर का आपण फाईनली ग्रँड करतो आहे, इन दॅट केस वी आर गेटिंग अ फाईन पावडर. ठीक आहे, त्याचं फाईन पावडरमध्ये डिव्हाइड झालं आहे. आणि त्या फाईन पार्टिकलचा आपण एक पार्टसुद्धा घेतो आहे, एक पार्टिकलसुद्धा घेतो आहे, दॅन इट कन्सिस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द चॉक. त्या छोट्या पार्टिकलनीसुद्धा तुम्ही लाईन आखून बघाल बोर्डवर तर तीसुद्धा इथे आखल्या जाते. मीन्स त्याच्या प्रॉपर्टी तिथे चेंज होत नाही. कितीही स्मॉलमध्ये आपण त्याला डिवाईड केलं तरीसुद्धा त्या प्रॉपर्टीज जशाच्या तशाच तिथे असलेल्या आपल्याला दिसून येतात. देन सेकंड काय दिसतं आहे? एका हँकरचीफवर आपल्याला इंकचे डाग पडलेले दिसत आहे. जर का तुमच्या शाळेच्या शर्टवर इंकचा डाग उडाला, शाईचा पेन तुम्ही यूज करा, त्याचा डाग तुमचा त्याच्यावर पडला तर तो डाग तुम्हाला स्प्रेड झालेला दिसतो. जसं त्या रुमालावर दिसत तसं तुमच्या शर्टवर पण तुम्हाला स्प्रेड झालेला दिसतो. तर काय होतं आहे की जे आपलं कॉटन मटेरियल आहे किंवा जे आपलं क्लोथ आहे दॅट विल ॲब्झॉर्ब दॅट इंक. ठीक आहे, तो इंक काय ते तिथे ॲब्झॉर्ब होते आहे त्या मटेरियल आपल्या क्लॉथवर आणि दॅट्स वाय इट विल लुक्स अ स्पॉट. ठीक आहे, त्याचा स्पॉट आपल्याला दिसतो किंवा ते स्प्रेड झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्यांनी तिथे इंक ॲब्झॉर्ब केलेली आहे. परफ्यूमची बॉटल कधी जर का तुमच्या हाताने ती उघडी राहून गेली किंवा अगरबत्तीचा सेंट आपण बघतो आहे, अगरबत्ती जरी देवाजवळ लावलेली असेल तरीसुद्धा त्याचा सेम सेंट आपल्याला त्यापासून दूरच्या ठिकाणी त्याचा सुगंध आपल्याला येतो. मीन्स काय होतं आहे? दॅट मॅटर इज हॅविंग अ डिफरंट स्टेट. जसं आपण चॉकचं एक्झाम्पल बघितलं ते तिथे सॉलिड स्टेटमध्ये आहे. इंक आपण बघितली, इट इज इन लिक्विड स्टेट. तेच आपण सेंट बघतो आहे, परफ्यूम जर का आपण बघतो आहे, इन दॅट केस इट विल गेट स्प्रेड विथ द एअर. आपल्याला तो येताना दिसतो का कुठून?
नाही, ते आपल्याला दिसत नाही, पण त्याचा स्मेल जो असतो दॅट स्मेल वी कॅन फील. आपल्याला तो तिथे फील होतो आहे, आपल्याला तो जाणवतो आहे. मीन्स तो एअरमधून सुद्धा स्प्रेड होत असतो. अँड दॅट इज इन द गॅशियस स्टेट. नाव मॅटर, आपण तिन्ही स्टेट्स त्याच्या बघितल्या. द मॅटर मे बी इन सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर रिमेन्स अनचेंज. मीन्स आपण जसं बघितलं चॉकचे आपण स्मॉलर पार्टिकल्स केले, तर स्मॉल पार्टिकल घेऊनसुद्धा आपण आपल्या ब्लॅकबोर्डवर त्याला चालवून बघतो आहे. इन दॅट केस इट विल शोज द सेम प्रॉपर्टीज लाईक दॅट ऑफ द चॉक. त्याच्यासारख्या प्रॉपर्टीज तिथे असतात. तुम्ही इंकचा एक डॉट फक्त क्लॉथवर टाकला किंवा पूर्ण बॉटलसुद्धा तुम्ही इंकची क्लॉथवर टाकली तरीसुद्धा त्याच्या प्रॉपर्टीज तिथे चेंज होत नाही. देन ऑब्जेक्ट हॅव मास. काहीतरी जागा त्यांनी ऑक्युपाय केलेली असते. म्हणजे एखादा तुमचं जसं चॉक आहे, चॉक तुम्ही टेबलवर ठेवला, त्या चॉकने काहीतरी जागा ऑक्युपाय केलेली आहे. तसंच त्याला काही वेटसुद्धा आहे. दिसते आपल्याला की वेट जर का हेवी असेल तर आपलं बॅलन्स नॅचरली खाली जातं, हलकं असेल तर बॅलन्स वर राहतं. मीन्स त्या ऑब्जेक्टला, त्या मॅटरला काहीतरी मास आहे असं आपल्याला दिसून येतं. देन ऑब्जेक्ट ऑक्युपाय स्पेस. ठीक आहे, आता त्याच ऑब्जेक्टनी काहीतरी जागासुद्धा घेतलेली असते. एक आपण खाली बलून घेतलं ज्याच्यामध्ये आपण त्याला ब्लो केलेलं नाही आहे किंवा फुगवलेलं नाही आहे. दुसरा बलून आपण घेतला ज्याला आपण ब्लो केलेला आहे, फुगवलेला आहे. मग या कंडिशनमध्ये काय होतं आहे आता की जो आपला बलून आहे, जो फुगवलेला बलून आहे, दॅट बलून विल टेक्स सम स्पेस. ठीक आहे, त्याला काहीतरी जागा लागत आहे. तेच जर जो फुगवलेला नाही आहे तो आपण आपल्या खिशात भरूनसुद्धा घेऊन जाऊ शकतो. मीन्स व्हॉट एव्हर इज द मॅटर दॅट विल ऑक्युपाईज सम स्पेस. पिक्चरमध्ये दिसतं आहे तुम्हाला की टेबलवर एक बॉक्स ठेवलेला आहे, तर त्या बॉक्सनीसुद्धा, त्या ब्लॉकनीसुद्धा काहीतरी जागा ऑक्युपाय केलेली आहे. नेक्स्ट इज द ऑब्जेक्ट्स requires properties from the matter from which they are made up of. ठीक आहे, ज्यापासून आपण ते ऑब्जेक्ट तयार केलेलं आहे त्यापाच्या प्रॉपर्टीज आपल्याला, ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या नवीन बनवलेल्या याच्यामध्ये सुद्धा दिसून येत असतात. मीन्स जो टेबल पूर्ण बनवलेला आहे तो जर का लाकडाचा असेल तर आपल्याला लाकडाच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या पूर्ण प्रॉपर्टीज त्या टेबलमध्ये सुद्धा दिसून येतात. तुमचा बॉल प्लास्टिकचा बनला असेल तर प्लास्टिकच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज तुम्हाला बॉलमध्ये आलेल्या दिसून येतात. मीन्स ज्यापासून आपण आपले ऑब्जेक्ट्स बनवलेले असतील दॅट ऑब्जेक्ट विल कंटेन द प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. मॅटरच्या प्रॉपर्टीज त्याने अक्वायर केलेल्या इथे असतात. देन इन डे टू डे लाईफ we come across many things in our surrounding. We touch them, we study their properties. All these things made from only one kind of matter or from more than one kind of matter. ठीक आहे, आपण दोन बॉल घेतलेले आहेत. एक तुमचा टेनिस बॉल घेतला आणि एक प्लास्टिकचा बॉल घेतला. दोन्हीही बॉलच आहेत, पण त्यामध्ये जे मॅटर आपण यूज केलेलं आहे ते मॅटर सेम आहे की डिफरंट आहे? येस, त्यांच्यातलं मध्ये यूज केलेलं मॅटर जे आहे दॅट मॅटर इज डिफरंट. कारण काय, एक प्लास्टिकचा बनलेला आहे आणि एक टेनिस बॉल आहे, त्याचं मटेरियल वेगळं आहे. म्हणून जसं जसं आपलं ऑब्जेक्ट बदलत जातं किंवा आपलं सबस्टन्स बदलत जातं अकॉर्डिंग टू दॅट डिफरंट मॅटर्स आर ऑल्सो यूज्ड. डिफरंट मॅटर्स तिथे यूज केले जातात. अलॉंग विथ दॅट तसंच आपण बाकी वेगवेगळे ऑब्जेक्ट जर का आता बघत आहोत तर त्यांना आपल्याला इथे डिव्हाइड करायचं आहे की ते एकाच काइंडच्या मॅटरपासून बनलेले आहेत किंवा वेगवेगळे मॅटर्स त्यामध्ये यूज झालेले आहेत आणि त्याचबरोबर ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत. सॉलिड स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहेत किंवा गॅशियस स्टेटमध्ये आहे. तर जसं आपण बघत आहोत इथे आता की आपण वेगवेगळे मॅटर घेतले, त्यांना आपण एका काइंडचे जे आहे
त्यांना सेपरेट केलेलं आहे आणि जे वेगवेगळ्या टाईपपासून बनलेले आहेत त्यांनासुद्धा आपण सेपरेट केलेलं आहे. जसं गोल्ड, वॉटर, प्लॅंक, सॉल्ट, स्टीम, कोल हे काय आहे? दीज आर मेड फ्रॉम वन काइंड ऑफ मॅटर. एकाच टाईपच्या मॅटरपासून ते इथे बनलेले आहेत. आणि ॲन एनग्रेव्ड ॲडॉल जी आपली ट्रॉफी असते, मिल्क, कॉन्क्रीट, सॉईल, शरबत, स्मोक, कुक खिचडी हे सर्व आपण कशामध्ये यूज करतो आहे? दीज आर मेड फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. ओके, एकापेक्षा जास्त प्रकारांचे मॅटर त्यामध्ये यूज केलेले असतात. जसं कॉन्क्रीट आपण बघितलेलं आहे. कॉन्क्रीटमध्ये गिट्टी यूज केलेली असते, सिमेंट यूज केलेलं राहतं, रेती यूज केलेली असते. म्हणजे काय झालं? दीज आर द डिफरंट मॅटर्स. सरबत आपण बघतो आहे, वॉटर, लेमन, शुगर, सॉल्ट असे वेगवेगळे कंपोनंट्स त्या ठिकाणी आपण ॲड करत असतो. तसंच बाकीचे आता हे जे आपण बघितले त्यांना आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस स्टेटमध्ये जर का डिस्ट्रीब्यूट करायचे आहे तर जे सॉलिडमध्ये आहे त्यांना आपण सॉलिडच्या ब्लॉकमध्ये टाकलेलं आहे, जे लिक्विड आहे ते लिक्विडच्या बॉक्समध्ये झालेले आहेत आणि जे गॅशियस आहेत ते स्टेम आणि स्मोक जे आहे ते गॅशियस स्टेटमध्ये आहे. तर त्यांना आपण अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सिम्पल त्याची स्टेट पाहून सुद्धा आपण त्यांना क्लासिफाय इथे करू शकतो. देन ट्राय दिस. टेक वॉटर इन अ टी पॉट अँड कवर इट. भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याला झाकून ठेवायचं आहे, त्याला हीट करायचं आहे टिल बॉईल. आणि बॉईल केल्यानंतर त्या प्लेटच्या आतमध्ये काय तुम्हाला दिसेल? काय होतं? जसं वॉटर बॉईल होतं आहे त्याच्यावर आपण प्लेट झाकून ठेवलेली असेल तर जे वॉटर ड्रॉपलेट्स असतात दॅट वॉटर ड्रॉपलेट्स आर कंडेन्स्ड ऑन द इनर साईड ऑफ द लिड. जी झाकणी आपण झाकलेली आहे त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला वॉटर ड्रॉपलेट्स तयार झालेले असतात. कारण जी वेपर बॉइलिंग आपण करतो आहे मीन्स वॉटर इज कन्व्हर्टेड इंटू इट्स स्टीम. आणि ती जी वॉटर वेपर तयार झालेली आहे तिला बाहेर कुठे निघायला जागा मिळत नाही, त्यामुळे ती कंडेन्स्ड होऊन त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स जे असतात दॅट आर स्टिक टू द लिड. Then fill water in a spray pump. Spray the water and observe the spray. नुकतीच आपली होळी झालेली आहे, आपण पिचकारी उडवली असेल सगळ्यांनी. तर पिचकारीतून जर का तुम्ही स्प्रे करत आहात तर स्प्रे करताना वॉटर कसं येतं बाहेरून त्याच्यातून? जसं शॉवरमधून आपल्याला पाणी येताना दिसतं तसं सेम आपल्याला त्या पिचकारीतून सुद्धा पाणी येताना दिसतं. किंवा जसं आपण इथे बघत आहोत या पिक्चरमध्ये आपण स्प्रे करतो आहे म्हणजे वॉटर जे आहे दॅट वॉटर इज कन्व्हर्टेड इंटू द स्मॉल ड्रॉपलेट्स. छोट्या छोट्या ड्रॉपलेट्समध्ये ते कन्व्हर्ट होतं. म्हणजेच याला आपण म्हणू शकतो की जे वॉटरचे मोठे ड्रॉपलेट्स आहेत ते स्प्रे केल्यामुळे स्मॉलर ड्रॉपलेट्समध्ये कन्व्हर्ट होत आहेत. ठीक आहे. मीन्स वेन वॉटर इज फिल्ड इन अ स्प्रे पंप and sprayed, one can see mist of water jet containing very small water droplets. आणि हे जे असं मोठ्या याचं जे स्मॉलर पार्टिकल्समध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे अशा सबस्टन्सेसला आपण मॉलिक्युल्स असं म्हणतो. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्सेस आर मॉलिक्युल्स.